10वी साठी जे इम्पॉर्टंट ग्रामरचे बिट्स आहेत त्यापैकी आज अभ्यासणार आहोत टेन्स। टेन्स वर 10वीच्या बोर्डच्या परीक्षेत 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात। ते कसे सोडवायचे त्यासाठी महत्त्वाच्या ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, करणारच नाहीत, कारण ह्या इम्पॉर्टंट ट्रिक्स तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत। चला तर बघूया। पहिला प्रकार पहा। पहिला प्रकार असतो आयडेंटिफाइड टेन्स। त्यासाठी तुम्हाला काही वाक्य दिलेली असतात आणि त्या टेन्सचं आपल्याला नाव लिहायचं असतं। सो त्यासाठी ट्रिक कोणती आहे तर पहिली महत्त्वाची ट्रिक आहे ती म्हणजे तुम्हाला दिलेल्या वाक्यातलं जे वर्ब असतं ते वर्ब तुम्ही ओळखायचं आहे। त्याला अंडरलाइन करा किंवा ओळखून घ्या। सो इथे जर वर्ब पाहिलं तर वॉज आणि त्याला मेन वर्बला आयएनजी लागलेलं दिसतं, वॉज होल्डिंग। सो या वर्बच्या फॉर्म वरून आपण टेन्स आयडेंटिफाय करू शकतो। ऑफ कोर्स टेन्सची स्ट्रक्चर तुम्हाला लर्न असायला हवी। त्यासोबत आयएनजी असेल तर तुमचा दिलेला प्रकार हा कंटिन्युअस असतो किंवा परफेक्ट कंटिन्युअस असतो। सो त्यामध्ये बघा जसं इथे वॉज हे टू बीचं क्रियापद आलेलं आहे। टू बीचं क्रियापद आलेलं असेल तर तुमचं वाक्य हे कंटिन्युअसचं असतं आणि टू हॅवचं क्रियापद जर इथे आलेलं असतं आणि आयएनजी असेल तर त्यावेळेस तुमचं दिलेलं वाक्य हे परफेक्ट कंटिन्युअसचं असतं। तर बघा मग आता हे वाक्य कोणतं होईल? बघा इथं वॉज हे टू बीचं क्रियापद आलेलं आहे आणि इथे आयएनजी आहे। आयएनजी म्हटलं की कंटिन्युअस असेल। सो आपण इथे लिहूया कंटिन्युअस। ओके, पण हा कोणता कंटिन्युअस आहे हे पाहण्यासाठी हे क्रियापद पाहायचे। हे टू बीचं आहे। टू बीचं आहे म्हणजे पण टू बीचं पास्ट मधलं आहे। सो हा प्रकार असणार आहे आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स। सो हे झालं आपलं आन्सर। सो नेक्स्ट बघूया, द बर्ड हॅज फ्लोन। आता इथे सुद्धा पुन्हा तोच नियम, तीच युक्ती। हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब जे काय आलेले असतील तर ते अंडरलाइन करा किंवा लक्षात घ्या। सो इथे टू हॅव आलेला आहे आणि वर्बचा थर्ड फॉर्म आलेला आहे, म्हणजे हा असणार आहे परफेक्ट टेन्स, कारण परफेक्ट मध्ये थर्ड फॉर्म वापरला जात असतो। सो इथे आलेला आहे हॅव हॅज। सो हॅव हॅज म्हणजेच प्रेझेंट असेल। सो आपलं उत्तर होईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स। तुम्ही म्हणाल मॅम हा थर्ड फॉर्मच कसा? तर थर्ड फॉर्म केव्हा येत असतो? जेव्हा त्याच्या मागे टू हॅवचे क्रियापद असतात तेव्हा तो थर्ड फॉर्मच असतो। आता नेक्स्ट बघूया, ही जस्ट फेल्ट डिझी। सो आपण वर्ब अंडरलाइन करूया। ट्रिक आपली लक्षात घ्या, वर्ब अंडरलाइन करा। सो फेल्ट, फेल्ट हा सेकंड फॉर्म असेल किंवा थर्ड फॉर्म असेल। सो थर्ड केव्हा असतो? जसं मी सांगितलं टू हॅव असेल। सो इथे टू हॅव नाहीये म्हणजे हा थर्ड फॉर्म नसेल, हा असणार आहे सेकंड फॉर्म। सो सेकंड फॉर्म फक्त आणि फक्त एकाच काळामध्ये आपण वापरतो, सिंपल पास्ट। ओके, सो हे तुमचा आन्सर असेल। हा झाला एक प्रकार। आता दुसरा प्रकार पाहूया आपण, कमी वेळेत जास्त अभ्यास करणार आहोत। सो दुसरा प्रकार बघा, तो येतो चेंज द टेन्स। चेंज द टेन्स इनटू, टेन्स चेंज करायचा आहे कशात? चेंज इनटू पास्ट परफेक्ट टेन्स। तुम्हाला टेन्सचं नाव दिलेलं असेल त्या टेन्स मध्ये तुम्हाला दिलेलं सेंटेन्स लिहायचे। आता इथे पण एक ट्रिक आहे बघा। सो ट्रिक अशी आहे की आपल्याला काय करायचं आहे, आपण टेन्स मध्ये चेंज करतो म्हणजे कशात करत असतो? फक्त वर्ब चेंज करत असतो। त्यामुळे बघा इथे ट्रिक अशी आहे की हा जो सब्जेक्ट आहे तो ॲज इट इज ठेवा। आता इथे जे वर्ब आहे ना ते वर्ब आहे टू। सो आपल्याला फक्त बदल कशात करायचा आहे? वर्ब मध्ये बदल करायचा आहे। बाकीचं हे जे सेंटेन्स आहे ते आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आहे। म्हणून आपण मी इथे लिहून घेते आहे द बेबी लंगूर टू बॅकयार्ड। ओके, इथं बसत नाही म्हणून लिहिते असंच। सो आता आपल्याला चेंज करायचं आहे पास्ट परफेक्ट मध्ये। ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन पार्ट पाहिजे। सो पास्ट आणि परफेक्ट आहे। सो पास्ट परफेक्ट मध्ये आपण हॅड वापरतो आणि वर्बचा थर्ड फॉर्म वापरतो। सो आयच्या पुढे मला लिहावं लागेल हॅड आणि टूचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे टेकन। बघा सिंपल युक्ती आहे, तुम्हाला सहज जमेल। नेक्स्ट बघा, आता इथे दिलेलं आहे। सो इथे आपण आता अंडरलाइन करून घेऊया। इथे आहे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बला आयएनजी। सो आता आपल्याला विचारले सिंपल पास्ट। सिंपल पास्ट हा असा एकमेव टेन्स आहे, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये वर्बचा सेकंड फॉर्म वापरला जातो। सो इथे पण तीच युक्ती करूया। सब्जेक्ट ॲज इट इज ठेवायचा आहे। वर्ब साठी जागा सोडून देऊया आपण। माय रेस्क्यू ऑपरेशन हे आपण जशास तसं इथे लिहून घेऊया, माय रेस्क्यू ऑपरेशन। ओके, सो बघा सिंपल सिंपल युक्त्या सांगते आहे मी तुम्हाला आणि संपूर्ण ग्रामर आपण इथून पुढे सगळंच अभ्यासणार आहोत। रायटिंग स्किल साठी सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ इथून पुढे येतील आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवर 700 व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये जवळपास
हाफ म्हणजे 350 व्हिडिओज हे टेन्सचे आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बीट तुम्हाला अभ्यासायला मिळेल. तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न कसा सोडवायचा आहे इथपासून लँग्वेज स्टडी पासून तर प्रत्येक बीट तुम्हाला कसं सोडवायचं आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. व्हिडिओ जरूर शेअर करा, लाईक करा आवडल्यास आणि संपूर्ण ग्रामर एक वेळेस आपले व्हिडिओ जरूर चेक करा. चेक अवर प्लेलिस्ट. आता बघा इथे आपण काय करणार आहोत, फक्त सिम्पली वर्ब चेंज करायचा आहे. सिंपल पास्ट आहे सो सेकंड फॉर्म घ्या वर्बचा. हा हेल्पिंग आहे सोडून द्या. हा मेन आहे याचा सेकंड फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला. सो सेकंड फॉर्म येतो विटनेस्ड. सेकंड फॉर्म घेत असताना किंवा थर्ड फॉर्म घेत असताना पण लक्षात ठेवा एक युक्ती, ईडी लागूनच सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म जास्त होतात. 90% वर्ब हे ईडी लागून होतात. त्याच्यामुळे काही एखादं कन्फ्युजन असेल तर सरळ ईडी लावून टाका. तुमचं उत्तर जे आहे बहुतेक जमेल आणि ते करेक्ट येऊ शकतं. सो हे झालं आपलं आन्सर सिंपल पास्ट मध्ये. आता आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा आहे बघा. आणि हा जो तिसरा प्रकार आहे हा कसा येतो तर हा येतो चूज करेक्ट आन्सर. ओके, चूज करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी 3 पर्याय दिलेले असतात आपल्याला आणि त्यातलं योग्य आन्सर आपल्याला शोधायचे. जसे इथं दिले बघा, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग आणि 3 पर्याय दिलेत, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस. अगोदर इथे ज्या टेक्स्ट सांगितलेल्या आहेत त्याच पुन्हा इथे पण तुम्ही फॉलो करू शकता. सो इथे आपल्याला पुन्हा काय पाहायचं आहे, ट्रिक अशी आहे की इथे सुद्धा अल्टरनेटिव्ह चूज करत असताना वर्ब पाहायचा आहे. वर्ब हेल्पिंग आहे आणि मेन असेल तर दोन्हीला अंडरलाईन करा, दोन्हीकडे लक्ष द्या. सो हर्ड आलेला आहे, मागे कुठलाही हेल्पिंग वर्ब नाही आहे म्हणजे हा सेकंड फॉर्म असणार आहे. सो सेकंड फॉर्म कुठल्या प्रकारच्या काळात येतो मी सांगितलं तुम्हाला. सेकंड फॉर्म फक्त सिंपल पास्ट मध्ये येतो. सो सिंपल प्रेझेंट नसेल, हा पास्ट कंटिन्युअस तर अजिबातच नसेल कारण आयएनजी आहे का वाक्यात, नाही आहे. तुम्ही म्हणाल मॅम इथं आहे, सो इथं नाही. मेन वर्बला आयएनजी आहे का ते पाहावं लागतं. सो मेन वर्बला आयएनजी नाहीये इथे. हिअर हर्ड हे मेन वर्ब आहे, याला आयएनजी नाहीये. सो आयएनजी जर लागलेलं नाही तर हा कंटिन्युअस नसेलच. सो तुमचं आन्सर कोणतं असणार आहे, सो सिंपल पास्ट हे तुमचं आन्सर असेल. सो तुम्हाला गिवन सेंटेन्स त्याचा नंबर टाकायचा आहे आणि सिंपल पास्ट हे आन्सर लिहायचंय. आता इथे सेकंड बीट दिलेला आहे पहा, आय हॅव केप्ट अन एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. सो इथे तुम्हाला पुन्हा ट्रिक लक्षात घ्या. काय करायचंय, हॅव केप्टला अंडरलाईन केली, वर्बला अंडरलाईन करा, हेल्प आणि मेन दोन्ही सहित. आता बघूया कोणता प्रकार येईल. आता इथे तुम्हाला दिले प्रेझेंट कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हटलं की आयएनजी पाहिजे. आहे का आयएनजी मेन वर्बला, नाहीये. सो हा प्रकार येणार नाही. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलेला आहे. सो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सुद्धा कंटिन्युअस आहे म्हणजे आयएनजी आहे. सो आयएनजी आहे का इथे, नाही. सो पहिला नसेल, दुसरा नसेल, राहिलेला आहे तिसरा. सो ऑब्विसली तुमचा आन्सर काय असणार आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो या आणि अशा सारख्या भरपूर ट्रिक्स मी तुम्हाला सांगत असते. सो व्हिडिओ जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढचं संपूर्ण ग्रामर माझ्यावर सोडवा. अगदी रायटिंग स्किल सुद्धा 5 पैकी 5 मार्क्स प्रत्येक रायटिंग स्किलला पडतीलच. अशा प्रकारे मी तुम्हाला रायटिंग स्किल नक्कीच सांगेल. मराठीचे उपयोजित लेखन यासारखे सुद्धा इतर सर्व स्थूलवाचन वगैरे असेल, हे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. एक वेळेस जरूर ते चेक करा आणि माझ्या सोबत राहा इथून पुढच्या सर्व व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.